आणि यानंतर आपण थेट जाऊयात नागपूरच्या राम मंदिरामध्ये। संजय राऊत हे राम मंदिरामध्ये आता दाखल झालेले आहेत। आज नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन केलं जाणार आहे आणि याच अनुषंगाने संजय राऊत हे नागपूरमधल्या या राम मंदिरामध्ये आलेले आहेत। सध्या त्यांच्याकडून या संपूर्ण स्थळाची पाहणी केली जाते, ज्या ठिकाणी संध्याकाळी साधारणपणे 4च्या सुमारास रामरक्षा आंदोलन केलं जाणार आहे। त्याच ठिकाणी संजय राऊत सध्या पोहोचलेले आहेत आणि या संपूर्ण आंदोलन स्थळाची संजय राऊत यांच्याकडून पाहणी सध्या सुरू आहे। इतर देखील काही ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि उद्धव ठाकरे सुद्धा अगदी काहीच वेळामध्ये नागपूरमध्ये दाखल होतील। त्यानंतर संध्याकाळी 4च्या सुमारास नागपूरच्या रामनगरमधील राम मंदिरातील या मंदिरासमोरच ठाकरेंच्या शिवसेनेकडून हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा देखील याच समोरच्या रस्त्यावरती पार पडणार आहे आणि त्याच ठिकाणाहून संजय राऊत सध्या आपल्याला दिसतात। संजय राऊत हे मंदिराचा आजूबाजूचा परिसर असेल, त्याचबरोबर सभास्थळ असेल, आंदोलन स्थळ असेल, या सगळ्याचीच सध्या पाहणी करताना दिसतात। आज संध्याकाळी 4च्या सुमारास ठाकरेंच्या शिवसेनेकडून राम मंदिरामध्ये हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। राम मंदिर घोटाळा प्रकरणी ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचं आपल्याला दिसून येतं। याआधी देखील रामरक्षा आंदोलन हे मुंबईमध्ये पार पडलेलं होतं। मुंबईमधूनच या आंदोलनाची सुरुवात झालेली होती आणि त्यानंतर आता थेट उपराजधानी नागपूरमध्ये आज हे आंदोलन करण्यात येणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी हे नागपूरमध्ये सध्या दाखल होत आहेत। त्याचबरोबर उद्धव ठाकरे हे सुद्धा अगदी काहीच वेळामध्ये या ठिकाणी दाखल होतील। पण तत्पूर्वी ही दृश्य आपण पाहतोय, रामनगरमधली ही सगळी दृश्य आहेत। या मंदिराच्या आजूबाजूचा सगळा परिसर, सभास्थळ याची संजय राऊत यांच्याकडून पाहणी केली जाते। उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईहून रवाना झालेले आहेत। आदित्य ठाकरे, अनिल देसाई, सुनील प्रभू हे देखील या आंदोलनाला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती मिळते। आणि नागपुरातील रामरक्षा आंदोलनासाठी उद्धव ठाकरे मुंबई विमानतळावरून रवाना झालेत। त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई आणि आमदार सुनील प्रभू नागपूरच्या दिशेने रवाना झालेले आहेत। नागपूरच्या रामनगरमधील मंदिरामध्ये दुपारी 4:30 वाजता रामरक्षा आंदोलन केलं जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजीवन सदस्य असलेल्या रामनगर राम मंदिरामध्ये उद्धव ठाकरे आज आंदोलन करणार आहेत आणि हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे असतील, त्याचबरोबर अनिल देसाई, आदित्य ठाकरे नागपूरकडे रवाना झालेले आहेत आणि त्याच वेळेची विमानामधली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण एबीपी माझाच्या टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय।